आबा आत्तापर्यंत मी जे संत साहित्य किंवा जे काही साहित्य बघितलं, या सगळ्या साहित्यामध्ये सत्वगुणाचा जिकडे तिकडे गौरव केलेला आहे. हे त्याला मोठं मानलेलं आहे. सत्वगुणाला, सात्विक गुणाला मोठं मानलेलं आहे. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे काही षड्रिपू आहेत, यांचा निषेध केलेला आहे. पण भगवान परशुरामांची एक आरती आहे. त्या आरतीमध्ये एक ओळ अशी आहे की सात्विक, राजस, तामस त्रिगुणा उद्धारी. म्हणजे सात्विक, राजस इथपर्यंत मला समजू शकतं की ह्या गुणांचा उद्धार झाला, पण तामस गुणांचा सुद्धा उद्धार भगवान परशुरामांच्या हातून झाला. भगवान परशुराम हे तसे तामसी वृत्तीचे आपण म्हणतो, भृगुकुल हे तामसी वृत्तीचं होतं. आता तामसी गुणाचा निषेध केलेला आहे, पण भगवंतानी हा तामसी गुण वापरला आणि त्याचासुद्धा उद्धार झाला. मला असं विचारायचं आहे की आपल्यासुद्धा जीवनामध्ये हे अहंकार किंवा क्रोध हे षड्रिपू थोडे थोडे असण्याला काही हरकत नाही का? उदाहरणार्थ मला असं विचारायचं आहे, एखादी आपली आई असेल, आपले गुरु असतील, त्यांची जर एखाद्याने निंदा केलं माझ्या आईची आणि मला क्रोध आला त्याच्याबद्दल, तर तो निषिद्ध मानायचा का? नाही, तो क्रोध तुमचा ठीक आहे, पण कसं आहे तुम्हाला सांगू का, की आमच्या ज्या वृत्ती आहेत त्या सर्वांच्याकडे त्या वृत्ती असतात. कमी जास्त प्रमाण आहे आणि तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे सगळ्यांच्यात आहेत. त्या गुणांचा क्रमविकास करण्याची कला आणि माध्यम आपणच आहोत. आपण त्या गुणांची वृद्धी किंवा क्षय, विकास करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्याला. आणि त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन आपण क्रमविकास करून स्वस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. आणि उद्देश तोच आहे. जी संसाधनं आपल्याला मिळाली, साधनं मिळाली आहेत, ती साधनं वापरून आपल्याला पुढं जायचं आहे. मग मला असं विचारायचं आहे की योग्य ठिकाणी मला क्रोध आला तरी त्याचा निषेध करण्यात काही अर्थ नाही असं म्हणायला लागेल का? योग्य ठिकाणी क्रोध आला आणि तो व्यक्त केला, त्यातनं तुम्ही मुक्त व्हा. त्याला चिटकून बसू नका. आपण कसं असतं माहिती आहे का, की क्रोध आल्यानंतर त्या क्रोधाचाही अभिमान होतो की मला क्रोध आला. अडचण ती आहे. ह्या बाबतीत आपण फार चतुर आहोत. आपल्याला हे आलं ते आलं, त्याला चिटकून बसत नाही, पटकन पळत जाऊन कार्यक्रम संपवतो आणि परतसुद्धा जिक्र करत नाही त्याचं. म्हणजे त्या सहजतेने ते झालं तर ह्याचाही तुम्हाला काही अडथळा नाही आहे, त्रास नाही आहे. त्या पदाला पोचलेल्या व्यक्तीला क्रोध आला, अहंकार असला तरी ते योग्य ठरतं. कारण कसं आहे माहिती आहे का, की ते त्याचा वापर करत नाहीत. SP, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, लेफ्टनंट कर्नल ह्या सगळ्यांना पिस्तूल दिलेलं असतं. पण त्या आपत्कालीन स्थितीत वापरायला त्यांना परवानगी आहे. रोज घेऊन डर करायला परवानगी नाही. पण मग मला आबा असं विचारायचं आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हे वापरू शकू का? कारण मला असं म्हणायचं आहे, जर जीवनामध्ये आपल्याला मला क्रोधच सांगा, नाही, रागवून जर काम होत असेल तर गोळी पिस्तूल वापरायची गरज आहे का? नाही गरज नाही, पण जर जीवनामध्ये एखाद्याला क्रोधच नाही, काहीच नाही, म्हणजे तो काय मृतवतच झाल्यासारखा जमा तसं होईल काही ना? नाही, त्याच्याशिवाय सुद्धा ते काम करत असतात. पण हे सामान्याला किती शक्य आहे? आता मला सांगा, सूर्य कधी करू तुमच्यावर राग भरतो का? आता मला एक असं विचारायचं आहे, आबा एखादा विद्यार्थी वर्गामध्ये गडबड करतोय आणि मला काही क्रोधच येत नाही, मी म्हटलं वाह छान करतोयस, मस्त करतोयस, तर हे नाही, तुम्हाला येऊ द्या ना, क्रोध येऊ द्या, ठोका त्याला. हां, म्हणजे त्यावेळेला तो योग्य आहे. जरूर आहे. त्याच्या भल्यासाठी तुम्हाला क्रोध येतोय. तिथे मी असं म्हणून चालणार नाही, आता मला क्रोध नाही आला पाहिजे, मी साधक आहे, असा तिथे विचार करून मला चालणार नाही. ॲग्रिकल्चरमध्ये प्रोनिंग करतात, मी ते तुम्हाला अनावश्यक झालेल्या फांद्या तोडून टाकल्या जातात आणि सूर्यप्रकाश घेण्या इतपत ज्या फांद्यांचा अडथळा निर्माण होतो त्याही काढल्या जातात. झाडाच्या आरोग्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते उत्तम करावं. काकाजी, आत्ता जे 1-2 दिवस चर्चा झाली त्याच्यामध्ये भक्ती, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग या 2-3 मार्गाची चर्चा झाली. तर यापैकी कुठला मार्ग मला सहज आणि लवकर ईश्वर प्राप्ती करून देईल, हे कसं लक्षात येणार? आता कसं आहे तुम्हाला सांगतो,
मुलं शिकत असतात. शिकत असताना त्यांचा वकूफ काय आपल्याला कळत नसतं. आपली मुलं असूनसुद्धा, लक्षात घ्या, आपली मुलं असूनसुद्धा त्यांचा वकूफ काय आपल्याला कळत नाही. मग आपल्याला कोणतरी सांगतं, अहो त्यांचं जरा काउन्सिलिंग करून बघा, त्यांचा कल कुठं आहे बघा, काउन्सिलिंग करून बघा. आपण काउन्सिलरकडे जातो. काउन्सिलरकडे गेल्यानंतर काउन्सिलर आपला इंटरव्ह्यू करतो आणि आपला काय वकूफ आहे पहिला रेकॉर्ड करून ठेवतो. नंतर आपल्या पाल्याकडे तो वळतो. तो निरनिराळे 100-200 प्रश्न त्याला विचारतो आणि तो 100-200 प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेली असतात, ती तो नोट करून ठेवत असतो. नोट केल्यानंतर तो 3 एक दिवसांनी रिपोर्ट तयार करतो. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची, काउन्सिलरने विचारलेल्या प्रश्नांची आलेली उत्तरं ह्याचं विश्लेषण करून त्या पाल्याची आवड काय आहे, त्याला रुची काय आहे, तो निर्धारित करत असतो. इतक्या बारकाव्याने आपण आपल्या पाल्याकडे कधीच बघितलेलं नसतं. तो तेवढ्या बारकाव्याने काउन्सिलर त्याचा व्यवसाय म्हणून बघतो आणि तुम्हाला तो मार्गदर्शन करतो. आलं का लक्षात? तसं आत्मनिरीक्षण करायला लागलं की आपल्याला सुद्धा बोध व्हायला लागतं. आता 10वीपर्यंत सगळीच मुलं एका वर्गात असतात आणि 10वीतली 50 मुलं आहेत, ती 11वीला ज्यावेळेला जातात त्यावेळेला कुणी आर्ट्स घेतलेलं आहे, कुणी कॉमर्स घेतलेलं आहे, कुणी सायन्स घेतलेलं आहे, कुणी बी ग्रुपसह सायन्स घेतलं आहे, कुणी ए ग्रुपसह सायन्स घेतलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या वकुबाप्रमाणे पेलेल झेलेल अशा पद्धतीने विषय निवडलेले आहेत आणि मग तिथं तशी तयारी सुरू करतात. मग 12वीला काय होतं की चांगल्या नंबरात आलेला आर्टचा विद्यार्थी मग त्या शहरात असलेल्या चांगल्या कॉलेजात त्या रँकप्रमाणे तो ॲडमिशन घेतो. मग आता काय मान्यता आहे, तो फर्ग्युसन कॉलेज चांगला आहे, मग आर्टला फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं जातं, रँकमुळे मिळून जातं. मग कॉमर्स आहे, मग कॉमर्सचं रँक चांगली आली असेल तर BNCमध्ये ॲडमिशन मिळते का प्रयत्न करतात आणि तिथं मिळून जातं त्याला. मग सायन्स आहे तर त्या शहरात बेस्ट ब्रँच कुठली आहे सायन्सची, ए ग्रुपची कुठलं कॉलेज चांगलं आहे, बी ग्रुपचं कुठलं चांगलं आहे, हे बघून तिथं ॲडमिशन घेतलं जातं. आणि 12वीच्या प्रवेश परीक्षा अधिक बोर्डाची परीक्षा, त्याचे निकाल लागल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रवेश परीक्षा असतात त्यातल्या रँकवरून तुम्ही मेडिकलला जाणार का, इंजिनिअरिंगला जाणार का, IITला जाणार, हे ते लोक नक्की करत असतात. आणि त्यानंतर आम्ही हो 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 म्हणायला लागतो. म्हणजे अध्यात्मामध्ये तुम्ही भक्तिमार्गी आहात की ज्ञानमार्गी आहात की योगमार्गी आहात की कर्ममार्गी आहात, हे आपल्या आपल्या आवडीस नक्की करून आपण त्या त्या दिशेला जात असतो आणि त्या त्याप्रमाणे गुरु आणि परंपरा शोधत असतो. आबा असं होतं की भक्ती मार्गामध्ये माझी बुद्धी रमत नाही आणि ज्ञानमार्गामध्ये मन रमत नाही. अशा दोन्ही ठिकाणी माझी कुचंबणा होऊन जाते. असं झाल्यावर माझ्यासारख्याने काय करायचं? मग तुम्हाला ह्यातलं नक्की काय करायचं आहे असं म्हणायचं आहे. आता कसं आहे की आपण दोन्ही मार्गाकडून प्रयत्न करत असतो, लक्षात आलं का? आणि ह्यातला तुमचा मूळ संस्कार काय आहे हे तुमच्या मनबुद्धी चित्ताला कळत नसतं. भ्रांत आणि संभ्रमावस्था ती असते. मग अशा वेळेला आतून आवाज येत असतो की नाही, हे सगळे आवाज बंद करून तो आतला आवाज ऐकावा. कारण तो साक्षात परमात्म्यापासून आलेला परमात्म्याचा आवाज असतो आणि त्यावर हुकम काम करावं. किंवा तुमचे सद्गुरू असतील, त्यांनी काही सांगितलं असेल तर त्यांच्यावर दृढ विश्वास श्रद्धा ठेवून त्यांनी जे सांगितलं त्याला रेटून पुढे न्यावं.
जो परिपूर्ण साधक असतो ना, त्याच्यात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा मिलाफच झालेला असतो ना खरा. म्हणजे तो कर्म जे करतो ते परमेश्वरासाठी. म्हणजे जर तो श्रीकृष्ण भक्त असेल, तर मी त्याच्यासाठी झाडलोट करणं किंवा भांडी घासणं. किंवा ज्ञान म्हणजे काय, तर सर्वाभूती तोच भरून राहिलेला आहे, हे ज्ञान. आणि भक्ती झालीच म्हणजे त्याच्यासाठी करतो, आणि कर्मनिरपेक्षतेनं त्याच्यासाठी. म्हणजे परिपूर्ण साधकामध्ये तिन्हींचा मिलाफ असतो का? परिपूर्ण साधकाचा विकास जसं जसं होत राहतो तसं तसं त्या गुण विकासाबरोबर त्याचा आंतरिक विकास हा आपोआपच होत असतो. म्हणजे हे पृथक करायला नकोय भक्ती वेगळं काही ज्ञान. करायची गरज नाही आहे. तुम्ही स्वाध्याय करता, कर्मयोगी जरी असाल तरी सकाळी स्वाध्याय करता, हरिपाठ करता किंवा स्तोत्रपाठ करता, ही भक्तीच आहे की. म्हणजे मी कर्मयोगी का ज्ञानयोगी का भक्तियोगी असं पृथक विचार करायला नको, काही सगळ्यांचा गरज नाही आहे मिलाफ ना, आहे. काही गरज नाही आहे. हं. सकाळी नाश्ता केला तर तिथंच पोचतो, लंच केलं तरी तिथंच पोचते, आणि रात्रीचा डिनर केला तरी तिथंच पोचतो. आणि सर्वाचा उद्देश काय, की त्यापासून उत्पन्न होणारी जी शक्ती आहे त्या शक्तीने तुम्ही सबल होता आणि कर्म करायला परत प्रवृत्त होता. आलं का लक्षात? तुम्ही कुठल्याही ह्यानी गेला तर तुम्ही अंतिम लक्ष तुम्ही स्वतःला प्राप्त करून घेणंच आहे ना. आणि तेच लक्ष असल्यामुळे तुम्ही ते प्राप्तची प्राप्ती करायची, अप्राप्तची प्राप्ती कधीही होत नाही. मूळ त्यातलं हे लक्षात घ्या, लक्षात घ्या. प्राप्तची प्राप्ती आहे आणि ती प्राप्तची प्राप्ती होत असते, आणि प्राप्तची प्राप्तीच करायची, अप्राप्तची प्राप्ती कधी होत नाही. जे नाही ते कधी मिळत नाही, जे आहे तेच मिळतं. म्हणजे असं ते शोधायला नको, मी ज्ञानमार्गी आहे, कर्ममार्गी आहे का त्या ह्याच्यात भक्तिमार्गी आहे. पडायचंच नाही. आता तुम्हाला सांगा, तुम्हाला स्टेशनावरती तुमच्या घरचाच माणूस न्यायला आल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस माहिती आहे का म्हणून विचारणार का तुम्ही त्यांना? का तुम्हाला जिथं जायचं तिथूनच तो आलेला मनुष्य आहे आणि तो तुम्हाला न्यायला आलेला आहे. अवा कृपा ही अहेतू असते असं म्हणतात, म्हणजे काय? आणि अहेतू कृपा होते त्यावेळी आधाराची ग्रहण क्षमता लक्षात घेतली जाते का? कृपा ही अहेतुकच असते, तिला कुठलाही हेतू नाही आहे. कृपा ही परमेश्वर स्वरूप आहे, कृपा ही ईश्वर स्वरूप आहे, कृपा ही गुरुतत्वाचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव असल्यामुळे त्याला कुठलाही हेतू नाही. ती नेहमी प्रवाहित होत असते. आता त्यामध्ये आधाराची ग्रहण क्षमता लक्षात घेतली जाते का? त्या कृपेचं अलौकिकत्व हेच आहे. जसं आईला माहिती आहे की 15 दिवसाच्या बाळाला किती दूध लागतं, तेवढंच ती त्याला पाजत असते. उलटी होईल असं पाजत नाही, अपचन होईल असंही पाजत नाही. आणि तिचंच 3-4 वर्षाचं मूल असतं जे सर्व पदार्थ खातं, त्याची भूक किती आहे तिला माहिती असतं, त्याप्रमाणे वाढून ती ताटामध्ये ठेवत असते. आणि तिला हेही माहिती आहे की आपलं बाळ आवडीच्या वस्तू पहिला खातं, म्हणून ती काय करते की नावडीच्या वस्तू त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून पहिला खायला घालते, भरवत असते ती. आणि ते न आवडणाऱ्या वस्तू भरवून झाल्यानंतर आवडणाऱ्या वस्तू त्या स्वतः सोडते आणि तो बाळ आपोआपच खात राहतं. आणि पुढं तो फार मोठं झाल्यानंतर त्याला ज्यावेळेला भूक लागते आणि ज्यावेळेला तो सांगतो आई मला भूक लागलेली आहे, आई सांगते अमक्या ठिकाणी हे ठेवलं आहे, अमक्या ठिकाणी ते ठेवलं आहे, ती थाली घे, ताट घे आणि बसून सगळं वाढून घे आणि बसून खा. आणि अगदी जर कमांड चांगली असेल, मुलगा आज्ञाधारक असेल तर हळूच सांगेल ताट धुवून ठेव. आता यामध्ये गुरुपरंपरा अनाधिकाऱ्याला अधिकारी करते, म्हणजे नेमकं काय करते? काही आत्यंतिक स्वाभाविक गुणधर्म साधक अवस्थेला आवश्यक असणारे असतात, ते सुप्त असतात त्या व्यक्तीमध्ये. आणि ते सुप्त असलेले गुण सद्गुरूला माहिती असतात. त्या सुप्त गुणाला जागृत करण्याचं काम सद्गुरू करतो. गुण सुप्त असल्यामुळे तो अनाधिकारी आहे असं वाटतं आपल्याला, इतरांना. ते सुप्त गुण जागृत केल्यानंतर
ते गुण जागृत झाल्यानंतर तो अधिकारी आहे असं वाटायला लागतं. हा भ्रम आहे. भ्रम नाही, अनुभव आहे. आता मला सांगा, एक नर्सरीत आलेलं बाळ आहे, त्याला काही येत असतं का? काही येत नसतं. मग हळूहळू क्लास टीचर निरनिळ्या मार्गाने त्याला 1 ते 10चे पाढे सांगते. लक्षात आलं का? त्यानंतर 2चा पाढा, 3चा पाढा, असं करून करून ते पाढे तिला मुखोद्गत आणि कंठस्थ करायला लागते. आणि जी संख्या आहे त्या संख्येचा वापर ती शिकवते टीचर. आणि हे शिकवत असताना ते मूल ग्रहण करत 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 त्या आपल्या टीचरवर 100% विश्वास ठेवून ते ज्ञान ते ग्रहण करते. इतकंच नाही तर त्याचा व्यावहारिक उपयोगी करतो. त्याला विचारलं जातं, हे पेरू किती आहेत? तो 1-1 करून बाजूला करतो. मग 9 असतील तर 9 सांगतो, 4 असतील तर 4 सांगतो, 5 असतील तर 5 सांगतो. त्याला संख्या परिचय होतो, वस्तू परिचय होतो. असं करत करत ज्ञानार्जन करत असतो. प्रारब्धाच्या किंवा कर्मसिद्धांताच्या विपरीत कृपा काम करते काय? फार मोठं विलक्षण कार्य त्या आधाराकडून जर त्या तत्वाला करून घ्यायचं असेल तर अपवादात्मक स्थितीमध्ये अशा घटना घडतात. त्या जरी घडल्या तशा तर कंसात हेच असतं की तो अधिकारी असतो म्हणून त्याच्याकडून त्या घडवून घेतल्या जात असतात. बाबा माझं भलं व्हावं, हं? माझं भलं व्हावं, माझा उद्धार व्हावा असं मला वाटतं. हं. पण त्याच्यासाठी जे आवश्यक प्रयत्न माझ्याकडनं व्हायला पाहिजेत ते माझ्याकडनं होत नाही. आणि मला असं वाटतं की ते जे काही बळ पाहिजे माझ्यात ते माझ्यामध्ये नाही. आणि माझं जो भलं करू शकतो, ज्याच्याबद्दल मला तो भलं करू शकतो हा विश्वास असूनही माझं त्याच्याप्रती आवश्यक समर्पणही होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं? तुमची सक्षमता हळूहळू तुम्ही विकसित करू शकता. कारण काही प्रतिशत तुमचा विश्वास आहे, काही प्रतिशत श्रद्धा आहे आणि काही प्रतिशत पुरुषार्थ आहे. कार्यसिद्धीसाठी जेवढ्या प्रतिशतीची आवश्यकता आहे त्या प्रतिशतीसाठी तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला कार्यसिद्धी होते. आणि एकदा ती कार्यसिद्धी झाल्यानंतर विश्वास निर्माण झाला की तुम्ही त्या विश्वासाने ते कार्य करायला प्रयत्न करायला सुरुवात करता. आणि विश्वासाचा परिणाम म्हणून तुमची कार्यसिद्धी होते. कार्यसिद्धी झाल्यानंतर त्या कार्याबद्दल तुम्हाला श्रद्धा निर्माण होते. आणि ती श्रद्धा तुम्हाला ते कार्य परिपूर्ण करून उत्तम रीतीने करण्याचं साठी जी निष्ठा लागते ती निष्ठा निर्माण होते. आणि हळूहळू ते कर्माबद्दल तुम्हाला प्रेम निर्माण होतं. तर निरपेक्ष भावनाने तुम्ही ते कर्म करायला आरंभ करता. आणि मग ते कर्म करता त्याच्या पाठीमागे नसल्यामुळे आपोआप घडायला लागतं आणि ते वैश्विक होतं. आणि विश्वकल्याणासाठी ते आपोआप सक्रिय होतं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण रस्त्याने जात असतो, आपल्या हातात एक 8-10 आंबे असतात आणि जेवणाची काही व्यवस्था नाही आहे आणि केव्हा केव्हा कुठं पोचू काय माहिती नाही आहे. मग आपल्या पिशवीत आंबे आहेत. मग आपण काय करतो की कुठं सावली मिळाली की बसतो, आंबा काढतो, त्याचा चीक पिळून आंबा खातो. इतकाच नाही तर ते सगळा पूर्ण त्यात काही शिल्लकच ठेवत नाही, रस गर काही ठेवतच नाही. आणि आपण काय करतो, पाणी असेल तर ठीक, नाहीतर ज्या झाडाखाली बसलो आहे त्या झाडालाच हात पुसतो आणि ती जी कोय आहे तिथं फेकून देतो. पुढची यात्रा सुरू झाली. असं करत करत जे काही 4-5 आंबे आहेत ते खाऊन त्या कोया आहेत त्या आपण तिकडंच फेकलेल्या असतात. आणि त्या कोया हळूहळू मातीमध्ये मिसळून जातात. आणि त्याचा ज्यावेळेला योग्य काळ येतो त्यावेळेस त्या रुजायला लागतात त्या जमिनीमध्ये.
आणि हळूहळू त्याचं रोपटं तयार होतं, मग हळूहळू ते वाढायला लागतं, मग वाढता वाढता ते वृक्षात परिणत व्हायला लागतं आणि मग वृक्षात परिणत होता होता त्याला पुढं जाऊन फळं यायला लागतात. आणि चुकून माकून कधीतरी 5-6, 8-10 वर्षांनी तुम्ही त्या रस्त्याने निघता, त्यावेळेला तुम्हाला ते जुने प्रसंग आठवतात. अरे आपण एक 8-10 आंबे घेऊन ह्याच रस्त्याने गेलो होतो 10 वर्षापूर्वी. मग ते ज्या झाडाखाली बसून तुम्ही आंबे खाल्लेले असतात ते झाडही तुम्हाला दिसायला लागतं, आठवायला लागतं. आणि मग मग त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की आपण इथं कुठेतरी एक कुळी टाकलेली होती. पण तुमच्या हे लक्षात येतं की अरे हे झाड जे आहे हे नवीन दिसतंय. तर तुम्ही टाकलेल्या कोळीचं ते 7-8 वर्षांनी झालेलं झाड आहे. आलं का लक्षात? ही अहेतुक कृपा अशी सक्रिय झालेली आहे. तशी अहेतुक कृपा तुमच्या बाबतीत ही सक्रिय होत असते. कारण ती अहेतुक आहे, त्यामागे हेतू नाही आहे. मुलाला अभ्यासामध्ये रुची निर्माण झाली की घरातल्या पालकांना सांगायला लागत नाही बाबा अभ्यास कर म्हणून. तो आपोआपच पुस्तक घेऊन कायम बसलेलाच असतो, कारण त्याला अभ्यासात आता रुची निर्माण झालेली आहे, आवड निर्माण झालेली आहे. ती आवडच त्याला अभ्यासाला सक्रिय करते, प्रेरित करते. साधी गोष्ट असते, घरामध्ये आपला मोबाईल असतो आणि एखाद्या मुलाला त्याची जर आवड नाही, व्यसन लागलं तर 24 तास त्यातच लागलेला असतो. तो त्याला जेवायचं भान नसतं, काही नसतं, काही नाही, त्यातच असतो तो. तेवढी आवड अजून नाही बाबा, तेवढी आवड नाही अजून. मग अशीच एवढीच आवड जशी त्या मोबाईलबरोबर मुलांची असते तशीच आपल्या साधनेबद्दल आवड निर्माण आपल्याला झाली तर तुम्हाला काय अन्य काही करायची गरज नाही. आंतरिक शक्तीच तुम्हाला वाढवते, प्रेरित करते आणि तुमचं साधन सुचारूपणे चालवत असते. कारण तुम्हाला मिळालेला मंत्र, तुमच्या आतमध्ये जागृत झालेली शक्ती ही ज्ञानस्वरूपिणी आहे, इच्छास्वरूपिणी आणि क्रियास्वरूपिणी आहे. त्यामुळे ती तुम्हाला सोडत नाही. तुम्ही कुठल्याही परंपरेचा आश्रय जर घेतला असेल तर ती परंपराच तुम्हाला सोडत नाही. तुम्ही मला हे सांगा, तुम्ही घेतलेलं तिकीट यात्रा संपेपर्यंत खिशात ठेवता का नाही? का अर्ध्या मधल्या रस्त्यात टाकून देतात? तुम्हाला माहिती आहे की हे बसमधनं उतरत नाही तोपर्यंत त्याची किंमत आहे आणि ते चालणार आहे, त्याच्याशिवाय मला खाली उतरवलं जाऊ शकतं. तसं तुमच्यावर होत असलेली अहेतुक कृपा आणि तुम्हाला मिळालेली संसाधनं तुम्हाला परिपूर्ण केल्याशिवाय ते तुम्हाला सोडत नाही. आबा माझ्यासारखा जो साधक आहे ह्या साधकाला सगळं समजतंय बऱ्यापैकी की सुखदुःखे समयकृत्वा, सुखदुःखात सारखं राहावं, आपलं मनाचा तोल ढळून देऊ नये वगैरे सगळं मोठं तत्त्व समजत आहे. पण ज्या वेळेला वेळ येते, परिस्थिती येते, त्यावेळेला माझ्यासारखा साधक असा डळमळतो का आणि त्यावेळेला त्यांनी काय करावं? दोन्ही प्रश्न आहेत. समजणं आणि उमजणं यात अंतर आहे. समजलेलं उमजायला लागलं की ते आपोआप घडायला लागतं. समजण्यापर्यंत प्रगती झाली असेल तर ती समजण्याची प्रगती उमजण्याकडे जावी, त्यासाठी प्रयत्न करावा. आणि उमजायला लागलं की ते आपोआप कळायला लागतं, आपोआप व्हायला लागतं, आपोआप घडायला लागतं. मग त्यासाठी कोणते प्रयत्न करावेत की ते उमजण्यासाठी? चिंतन, मनन, निधिध्यासन करावं. तुम्ही यावेळेला ठरवता एखादा तुम्हाला श्लोक उद्या क्लासला सांगायचा आहे आणि त्याच्यावर चर्चा करायची आहे, त्याच्या अगोदर तुम्ही तो श्लोक कंठस्थ करता. कारण तो श्लोक उद्या 100 वेळा तुम्हाला सांगायचा आहे आणि तुम्हाला तो कंठस्थ नसेल तर प्रत्येक वेळा चिठ्ठी घेऊन तुम्ही बोलणार नाही. साधना मार्गामध्ये धरसोड वृत्ती का निर्माण होते आणि त्याच्यावरती उपाय काय? काका कसं असतं की साधना मार्गामध्ये मन सक्रिय असतं आणि एक मन सातत्याने तुम्हाला आत्मस्वरूपाकडे नेण्याचा प्रयत्न करत असतं. त्याची विरुद्ध टोक जे आहे ते तुम्हाला बहिर्मुख करत असतं. अंतर्मुख मन जे आहे ते तुम्हाला साधनेला प्रवृत्त करतं
आणि बहिर्मुख मन तुम्हाला साधनेपासून परावृत्त करत असतं. तर ही जी मनाची वृत्ती आहे अंतर्मुक्ता आणि बहिर्मुक्ता, ह्या वृत्तीचा आपला बोध झाला आणि जी अंतर्मुख वृत्ती आहे तिला आपण सतत पाठिंबा देत राहिलो आणि ती बलिष्ठ करून सबल करायला लागलो की जे बाहेरमुखी मन आहे ते हळूहळू शांत व्हायला लागते. आणि त्यानंतर हे बहिर्मुखी मनच अंतर्मुखी मनाबरोबर सक्रिय होऊन तुम्हाला साधनोत्तर आंतरिक स्थिती आवड ही हळूहळू वाढायला लागते. हे सातत्याने प्रयत्न करायला लागतो, अभ्यास करायला लागतो आणि ह्याच्यामुळे अंतर्मुखी मनाला बल मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी. चिंतनाची, मननानं, वाचनाने, स्वाध्यायाने असा सर्वांगाने प्रयत्न करून अंतर्मुखी मन, अंतर्मुखी बुद्धी आणि अंतर्मुखी चित्त ह्या तिघांनाही अंतर्मुखतेने आत्मतत्वाकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा. कारण ते मुळात असतातच, त्याशिवाय तुम्हाला रुचीच निर्माण होत नाही. निर्माण झालेली रुची सातत्याने अभ्यासाने अंतर्मुख करायला लागला की ते कार्य तुमची सिद्धी व्हायला लागते. मन अंतर्मुख व्हायला लागतं, बुद्धी अंतर्मुख व्हायला लागते, चित्त अंतर्मुख व्हायला लागतं आणि हे होत होत पूर्ण वृत्ती अंतर्मुख झाली की तुम्हाला कुठली बाह्य बाधा अजिबात तुम्हाला त्रास होत नाही. मग यातूनच हळूहळू आवड निर्माण होऊन मग आवड निर्माण झाली की ती आत्यंतिक आवड हळूहळू ती निष्ठा प्रेम निर्माण करते. मग जीवन साधारण होऊन जाते. कालचा जो विषय चालला होता नाद, या विषयासंबंधी चर्चा झाली. तर जप आणि नाद हे दोन्ही भिन्न आहेत की एकच? जप करता करता नादाचा उदय होतो. कारण जपामधला जो मंत्र आहे त्याची जेवढी आवर्तनं होत राहतात, वृत्त्या होत राहतात, तसे त्यातून एक ऊर्जा निर्माण होत राहते आणि ती जी ऊर्जा आहे तीच नादाला उत्पन्न करते. मंत्रांची जी अंतररचना आहे ती ज्यावेळेला स्पंदित व्हायला लागतात, तरंगित व्हायला लागतात, त्यावेळेला ऊर्जा निर्माण व्हायला लागते आणि ही ऊर्जाच नादाला निर्माण करते. आपण बासरी वाजवतो बघा, तर बासरी ही पोकळ असते आणि त्याला छिद्र असतं आणि आपण ओठाजवळ लावून हवा फुंकतो त्यामध्ये आणि ज्या ज्या छिद्रातून ती हवा बाहेर पडते त्याप्रमाणे ते स्वर आपल्याला ऐकायला येतात. तसं साधनेच्या बाबतीत जसं जसं तुम्हाला वृत्ती अंतर्मुख व्हायला लागते तसं स्वानंद निर्माण व्हायला लागतो, रुची निर्माण व्हायला लागते आणि हा जप आहे तो सक्रिय आणि प्रेमपूर्वक व्हायला लागला की नादानुभूती वाढायला लागते. अनुभव असा वास्तविक कसं आहे, जप जो आहे जपाचा विस्तार नाद आहे आणि नादाचा संकोच जप आहे. अनुभव असं सांगतो की जप जो आहे तो अति गतिमान पद्धतीने करायला घेतलं तर एक वेगळा नाद निर्माण होतो. जप सावकाश करायला घेतलं तर तो नाद मिळत नाही. हा आता म्हणजे कसं असतं की तुम्ही त्या अक्षरांना त्यांची गती वाढवता. गती वाढवलं की त्याचा वेग वाढतो, म्हणजे स्पंदनं वाढायला लागतात. स्पंदनं वाढलं की तरंग वाढायला लागतात आणि हीच ऊर्जा आहे आणि हेच नाद निर्माण होण्याचं कारण आहे. तुम्ही बघा, हा हा हात असा ठेवलेला आहे, आता इथं काही नाद नाही आहे पण हा परिणाम आहे. ते कर्षण जे आहे हे आंतरिक कर्षण आहे, हे बाह्य कर्षण आहे. हा हात नाद आहे आणि तो अनाहत नाद आहे. मग आता जप करताना तो गतिशील करावा की कसं? तुम्ही गतिशील करा, तुम्हाला त्यातून आनंदाचा असेल तर स्पष्ट उच्चारासह त्याची गती वाढवली की स्पंद वाढतात आणि त्याची गती वाढते, तरंग वाढतात, त्यातून नाद निर्माण होतो. आणि काही वेळेला ह्याच्या खेरीज शिवाय सुद्धा आपोआप नाद जर तुम्हाला ऐकायला यायला लागला तर ते नादश्रवण चांगलं जपापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ते नादानुसंधान जे आहे ते नादानुसंधान ठेवत ठेवत त्या नादाचं मूळ कुठं आहे तिकडे बघायचं, तिथंपर्यंत जायचं. कारण कसं असतं की मध्यमेतनं पश्चिमती जावं लागतं, मग ते मूळ शोधत शोधत तुम्ही परेपर्यंत
नकळतपणे जाऊन पोचतात. कारण प्रत्येक नादाचं मूळ हे पराच आहे. आणि कुठलाही नाद ऐकायला येत असेल तर त्या नादा अनुसंधानाबरोबर त्या मूळ केंद्रात आपण जायचा प्रयत्न करायचा. आणि हे आपोआप सहज साध्य होतं. जो नाद आपल्याला ऐकू येत असतो त्या नादाबरोबर जप जर जोडला तर आणखी चांगलं आहे. पण कसं आहे की जपाचा परिणामच नाद उद्घाटन झालेलं आहे. नादोद्भव जे आहे, नादाचा उद्भव झालेला आहे, तो जपाच्या परिणामावर झालेला आहे. आपण बघा की जुन्या जमान्यामध्ये डिझेल इंजिने उठवायचं, चालू ठेवायचं, हँडल मारायचं. पण हँडल मारल्यावर ते टुक 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 करून आवाज सुरू झाला म्हणजे इंजिन सुरू झालं. आपण हँडल काढून बाजूला ठेवतो, नाही तर त्या हँडल बरोबर फिरायला की तर अपघात करण्याची शक्यता असते. एक वेळेला ॲक्सेलरेशन सुरू झालं की नाही तर तो नाद निर्माणच करतो. नित्यानन्दं नमाम्यहम्।